बरं ठीक आहे. काल आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं. इफ ए इज इक्वल टू ओके A11 A12 A13 अप टू सो ऑन A1n ओके असा मॅट्रिक्स आहे. A21 A22 A23 अप टू सो ऑन A2n A31 A32 A33 अप टू सो ऑन A3n ओके. म्हणजे इन जनरल n बाय n ऑर्डरचा मॅट्रिक्स घेतोय आपण. an1 an2 an3 an ओके अप टू सो ऑन ann ओके असा आपला मॅट्रिक्स. आणि डी हा मॅट्रिक्स आपला असेल की जो काय असेल आपला डायगोनल मॅट्रिक्स असेल. ओके डायगोनल मॅट्रिक्स आपला कसा असेल d1 d2 अप टू सो ऑन dn ओके दिस इज आवर डायगोनल मॅट्रिक्स. देन एडी इज इक्वल टू काय येतं, ज्यावेळेस आपण एडी करतो त्यावेळेस डायगोनलचे एलिमेंट असतात. ओके पहिला डायगोनलचा एलिमेंट असेल तो पहिल्यांदा पूर्ण रो ला मल्टिप्लाय होईल की कॉलमला मल्टिप्लाय होईल एडी मध्ये. बरोबर, ही राईट हँड साइड आहे ना, दिस इज द प्लेस ऑफ कॉलम, सो कॉलमला मल्टिप्लाय होईल. म्हणजे एडी मधले एलिमेंट कसे येतील आपले A11 D1 A21 D2 आणि ते काय येईल A12 D2 A22 D2 अँड सो ऑन. पहिली रो इथे D1 ने मल्टिप्लाय होईल, सेकंड रो D2 ने मल्टिप्लाय होईल अँड सो ऑन. एनथ रो सॉरी कॉलम हा काय कॉलम एनथ कॉलम DN ने मल्टिप्लाय होईल. सिमिलरली DA मध्ये काय होईल, DA मध्ये रो ला मल्टिप्लाय होईल की कॉलमला मल्टिप्लाय होईल. बरोबर, D1 पूर्ण रो ला मल्टिप्लाय होईल, D2 इथे पूर्ण रो ला मल्टिप्लाय होईल अँड सो ऑन. बरं ठीक आहे. आता हीच बेसिक गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके बरं ठीक आहे. समजा आता तुमच्याकडे एक नंबर आहे, समजा ए इज नंबर. ओके ए ह्या नंबरला मी समजा D1 ने मल्टिप्लाय केलं आणि D2 हे मल्टिप्लाय केलं. बरं ठीक आहे. हे दोन्ही नंबर सेम केव्हा असतील, हे दोन्ही नंबर सेम केव्हा असतील, किंवा तुम्हाला दिलंय काय AD1 इक्वल टू AD2 हे दिलेलं आहे, गिवन पार्ट आहे हा. ओके याच्यावरून काय मिळेल तुम्हाला, येस व्हॉट यू कॅन सी. बरं ठीक आहे. एक तर केस तुम्हाला काय मिळेल D1 इक्वल टू D2 मिळेल. जर D1 नॉट इक्वल टू D2 असेल तर, जर मी तुम्हाला दिलं D1 नॉट इक्वल टू D2 तर काय मिळेल. बरोबर, आता ही टर्म इकडे लेफ्ट हँड साइडला घेतली आणि ए कॉमन घेतला म्हणजे मला काय मिळेल D1 मायनस D2 इक्वल टू 0. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, ए मस्ट बी 0 ना. ए D1 नॉट इक्वल टू D2 म्हणजेच काय D1 मायनस D2 ही टर्म 0 नाही, मग 0 कोण असलं पाहिजे, ए ही टर्म 0 असली पाहिजे. बरोबर, ही गोष्ट लक्षात ठेवा. जर D1 आणि D2 जर डिफरंट असतील आणि हे दोन नंबर जर सेम असतील तर ए मस्ट बी 0. ओके सो लेट्स सी द एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल मधून बघूया. नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज. ओके क्वेश्चन इज नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज, number of non-trivial entries in a set of all matrices, number of matrices of order n which commutes with each other, which commutes with the diagonal matrix, which commutes with the diagonal matrix. ओके आपला डायगोनल मॅट्रिक्स दिलेला आहे. डायगोनल मॅट्रिक्स आपण DI जे असं लिहितो आणि इथे आपण डायगोनल एलिमेंट आतमध्ये लिहितो ना, A कॉमा A अप टू सो ऑन A, B अप टू सो ऑन B. ओके दिस A इज P टाइम्स. आता हा P किती वेळा रिपीट झालाय, P टाइम्स रिपीट झालाय आणि इथे जो आहे B तो Q टाइम्स रिपीट झालाय. ओके म्हणजे नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज. नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज म्हणजेच काय, ट्रिवियल एंट्रीज म्हणजे काय झिरो एंट्रीज. बरोबर, नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज, ट्रिवियल एंट्रीज म्हणजेच काय असतात झिरो. नॉन झिरो एंट्रीज किती असतील. ओके आपल्याला नॉन झिरो एंट्रीज फाइंड आउट करायचे आहेत आणि कंडिशन काय दिले. ओके नंबर ऑफ नॉन ट्रिवियल एंट्रीज इन द सेट ऑफ ऑल मॅट्रायसेस ऑफ ऑर्डर n ऑर्डरचा मॅट्रिक्स घ्यायचा की जो या डायगोनल मॅट्रिक्स सोबत कॉम्युट करतो. म्हणजे समजा ए हा मॅट्रिक्स दिला असेल तर तो या डायगोनल मॅट्रिक्स सोबत कॉम्युट करतो म्हणजे कंडिशन आपल्याला काय दिली आहे, एडी इज इक्वल टू डीए ही कंडिशन दिली आहे. एडी इज इक्वल टू डीए कंडिशन दिलेत, मग अशा त्या मॅट्रिक्स मध्ये किती नॉन ट्रिवियल एंट्रीज भेटतात हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो आता तुमचा जो मॅट्रिक्स असेल, ओके ए हा मॅट्रिक्स असेल.
बरं ठीक आहे. आता ए हा जो मॅट्रिक्स असेल तो कसा लिहू शकतो? A11, A12, A13 अप टू सो ऑन A1n असं लिहू शकतो. ठीक आहे. इथे A21, A31 अप टू सो ऑन P1 घेतो मी, इथे चालेल? P घेतलं तर चालेल का इथे? P1. ओके. A21, A31 अप टू सो ऑन सॉरी इथे 2 येईल ना, 2 2 3 2 P2. इथे काय येईल? A23, A33 अप टू सो ऑन P3 अप टू सो ऑन A2n अप टू सो ऑन A3n आणि इथे काय येईल? Pn येईल. ओके. आता या P रोज आहेत. अजून खाली मी Q रोज एक्स्ट्रा घेतो. ओके. Q रोज एक्स्ट्रा घेतो म्हणजेच काय येईल? इकडे खाली P रोज मला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो इथे काय येईल? AP+1 1, AP+2 2 अप टू सो ऑन AP+Q 1. सॉरी जरा मिसमॅच होते, इथे 1 पाहिजे. इथे 1 घेतो आणि इथे काय येईल? AP+1 कॉमा देतो 2 डिफरन्शिएट करण्यासाठी. AP+2 कॉमा 2 अप टू सो ऑन AP+Q कॉमा 1 मिनिट. बरं ठीक आहे. हे एवढं सगळं घ्यायची गरज नाही आहे. बरं ठीक आहे, हे सगळं सोडूया. बरं ठीक आहे. आता तुम्हाला दिलेला मॅट्रिक्स आहे. ओके. दिलेला मॅट्रिक्स आहे एडी मध्ये ए ही व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाले? P वेळा रिपीट झाले ना. मग P हा एडी मध्ये रोला मल्टिप्लाय होईल की कॉलमला मल्टिप्लाय होईल? एडी मध्ये ए ही व्हॅल्यू रोला मल्टिप्लाय होणार की कॉलमला मल्टिप्लाय होणार? ओके. कॉलमला. किती कॉलमला मल्टिप्लाय होईल? ए. ओके. P कॉलम्सला मल्टिप्लाय होईल. ओके. सो दिस इज माय फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम अप टू सो ऑन दिस इज द पीथ कॉलमला मल्टिप्लाय झाला. ओके. पिंक म्हणजे काय असेल इथे? ओके. पिंक म्हणजे मल्टिपल बाय ए. बरं ठीक आहे. आणि उरलेले कशाने मल्टिप्लाय होतील? P ने मल्टिप्लाय होतील ना. बरोबर. P कॉलम्स ए ने मल्टिप्लाय झाले. उरलेले कशाने मल्टिप्लाय होतील? सांगा. एडी मध्ये ए ही व्हॅल्यू कॉलमला मल्टिप्लाय होईल, उरलेल्यांना बी ने मल्टिप्लाय होईल ना. येस और नो? येस. बरोबर ना. ओके. सो मी काय करतो आता इथे ब्ल्यू ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे हे ब्ल्यू लाईन्स म्हणजे काय असतील? बी ने मल्टिप्लाय केल्यात. ह्या P लाईन्स आहेत आणि या Q लाईन्स आहेत. बरं ठीक आहे. डीए मध्ये किती रोज आता पिंक ने मल्टिप्लाय करू मी? डीए मध्ये किती रोज ए ने मल्टिप्लाय झाले असतील? P रोज ना. बरोबर. सो किती रोज मल्टिप्लाय झाले असतील? P रोज. सो 1 2 3 अप टू सो ऑन P रोज मल्टिप्लाय झाल्या. बरोबर. आणि उरलेल्या कशाने मल्टिप्लाय झाले असतील? Q ने मल्टिप्लाय झाले असतील. बरोबर. आता जर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर इथे काय होतंय? ए ने पण मल्टिप्लाय झालाय आणि बी ने पण मल्टिप्लाय झाला. जिथे पिंक आणि ब्ल्यू लाईन कोइन्साइड होते तिथे तो नंबर ए ने पण मल्टिप्लाय झाला आहे आणि बी ने पण मल्टिप्लाय झालाय. बरोबर. मग ह्या केसमध्ये ती एंट्री काय असेल? म्हणजे समजा ए इंटू ए आय जे इज इक्वल टू बी इंटू ए आय जे. जर ए नॉट इक्वल टू बी असेल तर कोणती कंडिशन होल्ड होईल इथे? कोणती व्हॅल्यू 0 असेल? म्हणजे ए आय जी इज इक्वल टू 0 असेल ना. येस. ए आय जी ची व्हॅल्यू काय असणार? 0 असेल. बरोबर. मग आता इथे हे किती एलिमेंट आहेत सांगू शकता का? नुसते पिंकला पिंक सोबत कोइन्साइड झाले. किती एलिमेंट आहेत? किती रो आहेत पिंकने मल्टिप्लाय केलेल्या? ह्या P आहेत. आणि ते कॉलम किती आहेत? P आहे. म्हणजे P² एलिमेंट आहेत का इथे एवढ्यात? ओके. म्हणजे जिथे पिंक आणि ब्ल्यू कोइन्साइड होतील ती एंट्री माझी काय झाली? 0 झाली. बरं ठीक आहे. आता ब्ल्यू जिथे दिसेल ती पण माझी एंट्री नॉन ट्रिव्हियल असेल. म्हणजे हा रिजन पण काय मिळतोय मला? 0 मिळतोय. ठीक आहे. मग ह्या रिजन मध्ये किती एंट्रीज आहेत? ब्ल्यू सारख्या ब्ल्यूला ब्ल्यू कोइन्साइड होणे किती एंट्रीज आहेत?
क्यू स्क्वेअर एवढ्या एंट्रीज आहेत आणि बाकीच्या ज्या उरलेल्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज काय असतील? इथल्या एंट्रीज काय असतील? इथले एंट्रीज 0 ना, आणि इथल्या एंट्रीज काय असतील? 0 असतील. म्हणजे नॉन ट्रिव्हियल शिल्लक कोणत्या राहिल्या? ह्या एवढ्या टर्म्स नॉन ट्रिव्हियल असतील आणि इथल्या उरलेल्या टर्म्स काय असतील? नॉन ट्रिव्हियल असतील. म्हणजे टोटल नॉन ट्रिव्हियल टर्म्स किती शिल्लक राहिल्या? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके, हे समजलं का बघा? डायग्राम तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, ते समजलं का बघा आधी? हे समजतंय का? बरं ठीक आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. हेच काय करायचं, पिंक लाईन म्हणजे काय असेल? ए ने मल्टिप्लाय केलंय आपण असं समजा. ठीक आहे, आता एडी मध्ये एडी इज इक्वल टू डीए घेणार आहे आपण. ओके, आता तुम्हीच सांगा मला, एडी मध्ये किती रोज ए ने मल्टिप्लाय होतील किंवा कॉलम? एडी मध्ये किती कॉलम पी ए ने मल्टिप्लाय होतील? ओके, पी एवढे एलिमेंट काय असतील? ए ने कॉलम मध्ये मल्टिप्लाय होतील आणि उरलेले क्यू एलिमेंट्स 1 2 3 अप टू सो ऑन क्यू कॉलम्स कशाने मल्टिप्लाय झाले? ए ने मल्टिप्लाय झाले. तसंच डीए मध्ये काय येणार? पुन्हा पी रोज कशाने मल्टिप्लाय होणार आहेत? पिंकने मल्टिप्लाय होतील. पी रोज पिंकने मल्टिप्लाय झाले, उरलेल्या क्यू रोज कशाने मल्टिप्लाय होतील? एवढ्याने मल्टिप्लाय होतील, बरोबर. आणि जिथे ब्ल्यू आणि पिंक कोइन्साइड झाले तो रिजन आपला काय असेल? 0 असेल ना. दिस विल बी 0. ओके, पुन्हा इथे जो रिजन आहे या सगळ्यांची व्हॅल्यू काय असेल? आपली 0 असेल. नॉन ट्रिव्हियल टर्म्स किती शिल्लक राहिल्या? या टोटल नॉन ट्रिव्हियल टर्म्स आहेत. किती टर्म्स आहेत या? पी रोज, पी कॉलम्स अँड पी रोज. सो दिस विल बी पी स्क्वेअर. आणि इथे किती शिल्लक राहिल्या? क्यू स्क्वेअर एवढ्या टर्म्स शिल्लक राहिल्या. म्हणजे टोटल नॉन ट्रिव्हियल टर्म्स किती शिल्लक राहिल्या? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. हे समजलं का आता? येस और नो? ओके, ठीक आहे. मग तुम्हाला आता ऑप्शन होते. समजा तुम्हाला ऑप्शन दिले जातील. पहिला ऑप्शन असेल एन स्क्वेअर, बी ऑप्शन असेल तुमचा एन, थर्ड ऑप्शन असेल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आणि फोर्थ ऑप्शन असेल नन. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ऑब्विसली बरोबर, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके, गुड. हा ऑप्शन तुमचा काय असेल? करेक्ट असेल. बरं ठीक आहे. तसंच समजा आता मी 3 आयगन व्हॅल्यू चूज केल्या. ओके, आता 3 आयगन व्हॅल्यूज मी चूज करतो. बरं ठीक आहे. आता दुसरा एक क्वेश्चन घेऊया. नंबर ऑफ नॉन ट्रिव्हियल एंट्रीज, नंबर ऑफ नॉन ट्रिव्हियल एंट्रीज, number of non-trivial entries in a set of all matrices, in a set of all matrices of order n, of order 5 म्हणतो मी, of order 5 which commutes with the diagonal matrix, which commutes with the diagonal matrix. ओके, आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स दिलेला आहे 3, 2, 2, 4, 4. ठीक आहे, 5 ऑर्डरचा मॅट्रिक्स आहे आणि हा मॅट्रिक्स काय असेल? आपल्याला ह्या मॅट्रिक्स सोबत काय असेल? डायगोनल मॅट्रिक्स सोबत कॉम्युट होईल. ओके, ए हा आपला काय असेल? मॅट्रिक्स 5/5 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल. बरं ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले. फर्स्ट ऑप्शन इज 9. Okay, second option is 10, third option is 25 and fourth option is 16. ठीक आहे, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? 9. बरं ठीक आहे, लेटेस्ट चेक. बरं ठीक आहे, इथे काय करतो मी? ठीक आहे, आता इथं 5/5 चा मॅट्रिक्स घेऊया आपण. प्रत्यक्षात 5/5 चा मॅट्रिक्स कन्सिडर करूया. ठीक आहे, दिस इज आवर 5/5 मॅट्रिक्स. ओके,
दिस इज फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ अँड फिफ्थ कॉलम. बरं ठीक आहे. आता याच्यासाठी काय घेऊया, 3 साठी कोणता नंबर, 3 म्हणजे काय घेऊया, ब्ल्यू घेऊया. 3 म्हणजे माझा ब्ल्यू कलर असेल. ओके, 2 माझा काय असेल, पिंक असेल, आणि 4 माझा ग्रीन कलर असेल. बरोबर. जिथे दोन डिफरंट कलरचे लाईन्स काय होतील, कोइन्साइड होतील, ती एंट्री काय असेल आपली, 0 असेल. जिथे सेम कलरचे लाईन कोइन्साइड होतील ती एंट्री माझी नॉन ट्रिवियल असेल. बरं ठीक आहे. 3 साठी ब्ल्यू लाईन घ्यायची. बरं ठीक आहे, 3 साठी ब्ल्यू लाईन घ्यायची. पहिली रो आहे, पहिली आयगेन व्हॅल्यू आहे. एडी मध्ये पहिला कॉलम कशाने मल्टिप्लाय होईल, 3 ने मल्टिप्लाय होईल ना. येस और नो. ओके. पुन्हा दोन आयगेन व्हॅल्यूज कोणते, 2 2 आहेत, म्हणजे पिंक लाईन, दोन पिंक लाईन येतील इथे. बरोबर, दोन पिंक लाईन. आणि उरले कोणते, 4 4, म्हणजे इथे पुन्हा दोन ग्रीन लाईन्स येतील. सिमिलरली फॉर डीए, एडी इज इक्वल टू डीए आहे ना. डीए मध्ये आता सेम रो साठी रूल होईल आपला. पहिली लाईन ब्ल्यू येईल. ओके, दुसरी पिंक ना, सेकंड अँड थर्ड पिंक, आणि शेवटच्या दोन काय असतील, या एंट्रीज काय असतील, ग्रीन असतील. ठीक आहे. बरं ठीक आहे. आता किती ठिकाणी सेम लाईन कोइन्साइड झाल्यात बघा. ब्ल्यू ब्ल्यू लाईन किती ठिकाणी कोइन्साइड झाल्यात, 1, एकाच ठिकाणी कोइन्साइड झाल्या. बरोबर. आता सेकंड लाईन आपली कोणती आहे, ओके, सेकंड लाईन कोणती आहे, पिंक पिंक किती ठिकाणी कोइन्साइड झालेत बघा. किती ठिकाणी, 1 2 3 4 टाइम्स, प्लस ग्रीन. बरं ठीक आहे. ग्रीन लाईन्स किती ठिकाणी कोइन्साइड झाल्यात, 4 टाइम्स. म्हणजे आन्सर काय पाहिजे, 9 शुड बी द आन्सर. ओके, मागाशी आन्सर काय आलं होतं, दोन आयगेन व्हॅल्यूज होत्या. नॉन ट्रिव्हियल टर्म्स किती आल्या, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. बरोबर. किती टाइम्स रिपीट झालेली, पी टाइम्स. ही किती टाइम्स रिपीट झालेली, क्यू टाइम्स. त्यामुळे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर हे आन्सर आलं. ठीक आहे. तसंच आता इथे ही आयगेन व्हॅल्यू किती टाइम्स रिपीट झाले, 3 आयगेन व्हॅल्यू किती टाइम्स रिपीट झाले, 1 टाइम्स ना, सो 1 स्क्वेअर. 2 ही आयगेन व्हॅल्यू किती टाइम्स रिपीट झाले, 2 टाइम्स ना, 2 स्क्वेअर. 4 ही आयगेन व्हॅल्यू किती किती टाइम्स रिपीट झाले, 2 टाइम्स. सो 2 स्क्वेअर विल बी द आन्सर. ठीक आहे. मग आता हाच रिझल्ट, म्हणजे आताच आपला आन्सर काय असेल, 9 विल बी द आन्सर. बरोबर, 9 हे आन्सर असेल ना. येस और नो. ओके, 9 विल बी द आन्सर. मग आता इन जनरल रूल काय करणार आता आपण, समजा आता ए ही आयगेन व्हॅल्यू किती वेळा रिपीट झाले, ए ही आयगेन व्हॅल्यू n1 वेळा रिपीट झाले, बी ही आयगेन व्हॅल्यू n2 वेळा रिपीट झाले. ठीक आहे. सी ही आयगेन व्हॅल्यू n3 वेळा रिपीट झाले, डी ही आयगेन व्हॅल्यू n4 वेळा रिपीट झाले. तर नॉन ट्रिव्हियल टर्म्स किती येतील आपल्या, बरोबर, अप टू, बरोबर, n4 स्क्वेअर. म्हणजे हाच रिझल्ट काय करतो मी आता, जनरलाइज करतो आर टर्म साठी. ठीक आहे. सो ओके, मग आता हा रिझल्ट असेल आपला. ओके, रिझल्ट लिहितोय. ओके, नंबर ऑफ नॉन ट्रिव्हियल, number of non-trivial entries in the set, of all matrices of order n which commutes with diagonal matrix, which commutes with the diagonal matrix DIAG. diagonal matrix असेल आपला A A up to so on A, B B. ठीक आहे. इथे मी जनरलाइज करण्यासाठी A1 घेतो मी इथे. ठीक आहे, म्हणजे जरा ते बरं पडेल. A1 up to so on A1, A2 up to so on A2, AK up to so on AK. Okay, where each AI are distinct. सगळ्या आयगेन व्हॅल्यूज काय आहेत, डिस्टिंक्ट आहेत. इज इक्वल टू काय असेल, ओके, पहिली P1 टाइम्स रिपीट झाल्या,
बरं ठीक आहे, हे पण मेन्शन करतो. P1 टाइम्स P2 टाइम्स ते पण मेन्शन करूया म्हणजे रिझल्ट द्यायला तुम्हाला बरं पडेल. बरं ठीक आहे. सो दिस इज रिपीटेड P1 टाइम्स. Okay, this one repeated P2 times. And up to so on, this is repeated Pk times. Okay, so number of non-trivial terms किती येतील? Yes, how many terms are there which are non-trivial? बरोबर, is equal to P1 square plus P2 square plus up to so on plus Pk square हे आन्सर आहे. बरं ठीक आहे, मग आता काय करूया आपण? समजा इथे A1 ही व्हॅल्यू सलग आली आहे, ओके, आणि A2 ही व्हॅल्यू सलग आली आहे, AK व्हॅल्यू सलग आल्या. समजा जर आपण त्या व्हॅल्यू सलग नाही घेतल्या तर काय होतंय, रिझल्ट मध्ये चेंज होतोय का ते चेक करूया. ओके, सो नाउ आवर क्वेश्चन इज नंबर ऑफ non-trivial entries, number of non-trivial entries in a set of all matrices, in a set of all matrices of order 4 which commutes with our diagonal matrix 1, 2, 1, 2. Okay, 1, 2, 1, 2 अशा आयगन व्हॅल्यूज आहेत. is equal to so your first option is is equal to first option is 4, B option is 8, C option is 16 and D option is 0. म्हणजे एक सुद्धा म्हणजे नल मॅट्रिक्स येईल असं त्यांनी विचारलंय. पुन्हा काय करायचं, या लाईन्स थ्रू जायचं. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा 1 ही आयगन व्हॅल्यू असेल तर पहिल्या रोला कशाने मल्टिप्लाय होणार आहे? पहिल्या रोला कशाने मल्टिप्लाय होईल? 1 ने. दिस इज माय फर्स्ट रो. ओके, पहिल्या रोला माझ्या कशाने मल्टिप्लाय होणार आहे? 1 ने. म्हणजे 1 साठी मी ग्रीन लाईन घेतो आणि थर्ड कॉलमला पण कशाने मल्टिप्लाय होईल? 1 नेच मल्टिप्लाय होईल. 1 रिप्रेझेंट्स दी 1 म्हणजे काय असेल, ग्रीन मध्ये रिप्रेझेंट केले मी. ठीक आहे, आणि 2 म्हणजे काय असेल आपला ऑरेंज मध्ये आहे. ठीक आहे, 2 म्हणजे कसा आहे आपला ऑरेंज मध्ये आहे. ठीक आहे, मग आता इथे पण काय करतो, सेकंड आणि फोर्थ कॉलम काय असेल, ऑरेंजने कलर होईल. ठीक आहे, मग तसंच आता इथे फर्स्ट रो ग्रीनने मल्टिप्लाय होईल, थर्ड रो ग्रीनने मल्टिप्लाय होईल, तसंच सेकंड रो ऑरेंजने मल्टिप्लाय होईल आणि फोर्थ रो ऑरेंजने मल्टिप्लाय होईल. कुठे कुठे सेम कलर आला बघा, ग्रीन 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 ग्रीन, इथे पण ग्रीन आलाय आणि इथे पण ग्रीन आलाय. किती नॉन ट्रिव्हियल टर्म भेटल्या मला ग्रीन साठी? 4च भेटल्या. आणि सिमिलरली फॉर ऑरेंज साठी पण मला किती टर्म्स भेटल्या? 4 टर्म्स. वन इज रिपीटेड 2 टाइम्स, बरोबर, आणि 2 इज रिपीटेड 2 टाइम्स. सो number of non-trivial terms is equal to काय मिळालं, 2 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 8च आन्सर मिळालं का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आन्सर चेंज झालं का आपलं? नाही, म्हणजे इथे ऑर्डर मॅटर करत नाही. ओके, डायगोनल एंट्री ज्या आहेत त्यांची ऑर्डर मॅटर करत नाहीत. रिझल्ट आपला ऑलवेज होल्ड होणार. ओके, त्या व्हॅल्यू सलग घेऊ देत किंवा नको घेऊयात, हा रिझल्ट ऑलवेज होल्ड होईल. याच्यामध्ये काय डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. येस, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? ओके, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आयडमपोटेंट मॅट्रिक्स म्हणजे काय आपल्याला माहित आहे. ओके, पुन्हा एकदा डेफिनेशन रिवाइज करूया आयडमपोटेंट मॅट्रिक्सची. आयडमपोटेंट मॅट्रिक्स. ओके, विच मॅट्रिक्स इज कॉल्ड एज अ आयडमपोटेंट मॅट्रिक्स? बरोबर, a square matrix. Okay, a square matrix of order n is said to be idempotent. Is said to be idempotent if we get a square is equal to a.
ओके, फॉर एक्झाम्पल त्यासाठी काय सांगू शकतो, नल मॅट्रिक्स सांगू शकतो. ए इज इक्वल टू 0 मीन्स नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सचा स्क्वेअर केल्यानंतर मला काय मिळतो, नल मॅट्रिक्स मिळतो. पुन्हा काय सांगू शकतो, ए इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर, आयडेंटिटी मॅट्रिक्सचा स्क्वेअर काय मिळतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स. अजून एक्झाम्पल द्यायचे झाले तर ओके, लास्ट लेक्चरला दिले होते तसंच एक्झाम्पल 1 0 0 0. ठीक आहे, हा पण आयडेंपोटंट मॅट्रिक्स आहे. ओके, 1 1 1 0 0 0 and 0 0 0 comma half 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 and half. ओके, हे जे मॅट्रिक्स आहेत ते काय आहेत, सगळे आयडेंपोटंट मॅट्रिक्स आहेत. Okay, these are the examples of the idempotent matrix. Okay, so our question is, how many diagonal matrices? How many diagonal matrices of order n are idempotent? आर आयडमपोटंट म्हणजे असे किती डायगोनल मॅट्रायसेस आहेत की जे काय असतील, आयडमपोटंट असतील. ओके, हे चेक करायचं आहे. ठीक आहे, सो कसं चेक करणार, सोल्युशन साठी काय घेऊया, ए इज इक्वल टू कोणता तरी एक रॅन्डम डायगोनल मॅट्रिक्स घेऊया. ठीक आहे, ए इज इक्वल टू एक डायगोनल मॅट्रिक्स घेतो मी. सो लेट अस टेक ए इज इक्वल टू डायगोनल मॅट्रिक्स A1 A2 A3 अप टू सो ऑन AN. ऑर्डर एन आहे त्यामुळे AN पर्यंत घेतला. ठीक आहे, आता हा मॅट्रिक्स काय पाहिजे आपल्याला, आयडमपोटंट पाहिजे. ठीक आहे, तसंच आपण ए स्क्वेअर पण कॅल्क्युलेट करूया. ए स्क्वेअर मधल्या एलिमेंट काय काय एलिमेंट येतील, ए जर हा असेल तर ए स्क्वेअर काय येईल, बरोबर, एलिमेंटचा फक्त काय होणार आहे ते स्क्वेअर होणार आहे. सो AN स्क्वेअर. ओके, आता हा मॅट्रिक्स काय आपला आयडमपोटंट आहे ना. आयडमपोटंट असेल तर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, ए मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, हा मॅट्रिक्स आणि याच्या खालचा मॅट्रिक्स दोन्ही सेम मिळतील. ओके, सो दिस मॅट्रिक्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स. ठीक आहे, हे दोन्ही मॅट्रिक्स काय मिळतील आपल्याला, इक्वल मिळतील. लेट मी मॅट्रायसेस इक्वल कधी असतात, येस, दोन मॅट्रायसेस इक्वल कधी असतात, जर रिस्पेक्टिव्ह पोझिशनचे एलिमेंट काय असतील, सेम असतील तर ना. म्हणजे हा मॅट्रिक्स असेल, मॅट्रिक्स AIJ इज इक्वल टू मॅट्रिक्स BIJ, कधी असतं, AIJ इज इक्वल टू BIJ असेल तर ना. म्हणजे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट पोझिशनचे एलिमेंट काय असेल, सेम असतील. म्हणजे हे दोन्ही मॅट्रायसेस सेम आहेत. म्हणजेच काय असेल, A1 square is equal to A1, A2 square is equal to A2, A3 square equal to A3, AN square is equal to AN. म्हणजे इन जनरल काय लिहू शकतो, AI square is equal to AI for all I. ठीक आहे, पुन्हा काय करतो मी, AI लेफ्ट हँड साइडला घेतो. म्हणजे काय मिळेल मला, AI इंटू AI मायनस 1 मिळेल ना, इज इक्वल टू 0 अशीच टर्म मिळेल ना. येस, म्हणजे आता ह्या दोन्ही टर्म 0 असेल, याचा अर्थ काय असेल, AI इज इक्वल टू 0 और AI इज इक्वल टू 1 मिळेल मला. बरोबर, म्हणजेच काय, AI ची व्हॅल्यू काय असेल, आयदर 0 असेल और आयदर 1 असेल. बरोबर, म्हणजे AI साठी आपल्याकडे चॉईस दोन आहेत, दोन चॉईसेस आहेत, 0 आणि 1. मग आता आपल्याला तो डायगोनल मॅट्रिक्स आपल्याला तयार करायचा आहे. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्सची एंट्री एकतर 0 पाहिजे किंवा 1 पाहिजे. अशा किती प्लेसेस भरायचे आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स मध्ये, अशा टोटल, बरोबर, n प्लेसेस फिल करायच्या. पहिल्या प्लेस साठी किती ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, पहिल्या प्लेस साठी 2 चॉईसेस, सेकंड साठी 2 चॉईसेस, असं प्रत्येक प्लेस साठी किती चॉईसेस आहेत आपल्याकडे, 2 चॉईसेस आहेत. मग टोटल मॅट्रायसेस किती झाले, बरोबर, गुड, बरोबर. मग टोटल मॅट्रायसेस किती असतील आपल्याकडे, 2n एवढे मॅट्रायसेस असतील. Okay, for every element, okay, for each diagonal element किंवा diagonal place म्हणू शकतो, diagonal place, there are
two choices. So therefore there will be 2 raised to n matrices which are idempotent. ठीक आहे. बरं ठीक आहे. अजून कोणताही जर तुम्हाला मॅट्रिक्स दिला असेल की ज्यांच्या एंट्रीज सगळ्या एंट्रीज काय असतील सेम असतील, ओके, म्हणजेच आता इथे 1/2 घेतलं, इथे एक्झाम्पल देताना इथं हा 1/2 1/2 1/2 1/2 घेतलंय ना, तसं इथे आपण 1/3 पण घेऊ शकतो. 3/3 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर 1/3 1/3 1/3 3 टाइम्स घ्यायचं. 1/3 1/3 1/3 1/3 1/3 1/3. ओके, ह्या मॅट्रिक्सचा स्क्वेअर करून बघा, हाच मॅट्रिक्स मिळेल तुम्हाला. ठीक आहे, दिस इज ऑल्सो आयडमपोटेंट मॅट्रिक्स. बरं ठीक आहे, एन ऑर्डरचा सिमिलर मॅट्रिक्स तयार करायचा असेल, ओके, एन ऑर्डरचा सिमिलर मॅट्रिक्स तयार करायचा असेल तर प्रत्येक एंट्री काय चूज करावी लागेल मला? बरोबर, 1/n आपल्याला चूज करावे लागणार आहे. ठीक आहे, सो हा रिझल्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. नाउ नेक्स्ट रिझल्ट इज, ओके, इफ ए अँड बी आर आयडमपोटंट, ए पण आयडमपोटंट आहे, बी पण आयडमपोटंट असेल तर दोघांचा प्रोडक्ट आयडमपोटंट असेल का? सांगा बरं. असेल का? ए आयडमपोटंट आहे, बी आयडमपोटंट आहे, तर त्यांचा प्रोडक्ट आयडमपोटंट असेल का? म्हणजे ए बी आयडमपोटंट असण्यासाठी आपल्याकडे कोणती कंडिशन मिळाली पाहिजे? ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी मिळालं पाहिजे. मग हे मिळतं का? हे मिळतं का? ए अँड बी आयडमपोटंट असेल तर येस और नो? मिळतंय. बरं ठीक आहे, जर आता ए बी स्क्वेअर जर फाइंड आउट केलं तर ते काय मिळते मला? ए बी इंटू ए बी मिळते. म्हणजेच काय मिळतंय? ए बी ए बी. मग इथे ए स्क्वेअर कुठे आला नाही आणि बी स्क्वेअर कुठे आला नाही. मग ए बी बी इज इक्वल टू ए बी लिहिलं तरच मला काय मिळेल? ए स्क्वेअर बी स्क्वेअर मिळेल ना. जर काय असेल आपल्याकडे बी ए इज इक्वल टू ए बी असेल तर, आणि ही प्रॉपर्टी कोणती आहे आपली? हा, मग काय सांगू शकतो? दोन मॅट्रिसेस आयडमपोटंट आहेत तर त्यांचा प्रोडक्ट आयडमपोटंट असेल, पण कोणत्या कंडिशन मध्ये? बरोबर, इफ ते commutes. Okay, so if A and B are idempotent matrices which commutes with each other, which commutes with each other, which commutes with each other, then AB is idempotent. ठीक आहे, सोल्युशन देऊया याचं पण. सो ए बी इज आयडमपोटंट. इन दॅट केस वी गिवन काय लिहू शकतो आपण? गिवन दॅट ए स्क्वेअर इज इक्वल टू ए अँड बी स्क्वेअर इज इक्वल टू बी. नाउ लेट अस टेक ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी इंटू ए बी which is equal to AB which is equal to AB, sorry, AAB आणि ते रिझन काय देणार? सिन्स BA is equal to AB. म्हणजेच याच केसमध्ये मला काय मिळेल? ए स्क्वेअर बी स्क्वेअर विच इज इक्वल टू AB. म्हणजेच मला काय मिळालं इथे? AB स्क्वेअर इज इक्वल टू AB विच इम्प्लाइज AB इज आयडमपोटंट. ठीक है, सो नाउ आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, बट ठीक है, ओके, लेट क्वेश्चन, if A and B are two matrices such that AB equal to A and BA equal to B, then ओके, ए बी ची व्हॅल्यू काय येते? ए येते आणि बी ची व्हॅल्यू काय येते? बी येते. देन बोथ आर, देन ए अँड बी बोथ आर आयडमपोटंट.
म्हणजे अशा दोन्ही कंडिशन मला मिळत असले ए बी इक्वल टू ए अँड बी इक्वल टू बी, देन ए अँड बी बोथ आर आयडम्पोटंट, हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, आपल्याला दिलेली कंडिशन कोणती आहे? ए बी इज इक्वल टू ए आहे. ठीक आहे, मी काय करतो, राईट हँड साइडने ए ने मल्टिप्लाय करतो. राईट हँड साइडने ए ने मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळेल? ए बी ए इज इक्वल टू ओके ए स्क्वेअर मिळेल. बट बी ए ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? बी ए ची व्हॅल्यू काय आहे? बी आहे, म्हणजे ए बी इक्वल टू ए स्क्वेअर. लेट अस से इक्वेशन नंबर 1, लेट अस से इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड साइड सेम आहे, याचा अर्थ काय राईट हँड साइड सेम असेल ना? बरोबर, ए इज इक्वल टू ए स्क्वेअर. सिमिलरली काय मिळेल? सिमिलरली आपण पुन्हा काय शो करू शकतो? सिमिलरली बी इज इक्वल टू बी स्क्वेअर. वी शोज दॅट ए अँड बी बोथ आर आयडम्पोटंट. ठीक आहे, याच्यामध्ये काय डाऊट आहे का? ठीक आहे, डाऊट असेल तर विचार लागलीच. ओके, नाउ आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके, नेट एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन होता. ओके, क्वेश्चन असा आहे, इफ ए अँड बी आर आयडम्पोटंट, if A and B are idempotent, then A plus B is idempotent. ओके, A B idempotent आहेत आणि त्याच वेळेस A plus B पण idempotent आहेत. Then which of the following is true? Then which of the following is true? Okay, so your first option is AB plus BA is equal to 0. B option is A equal to B. Third option is AB equal to 0. D option is BA equal to 0. ठीक आहे, सांगा. ओके, काय आला आन्सर? ऑप्शन ए. ओके, लेट अस चेक. ओके, हा ऑप्शन करेक्ट असेल असं ते म्हणतायत. ठीक आहे, इझी आहे. ठीक आहे, ए अँड बी आर आयडम्पोटंट. ओके, मग गिवन काय आहे? गिवन, व्हॉट इज गिवन? ए स्क्वेअर इज इक्वल टू ए, बी स्क्वेअर इज इक्वल टू बी. अजून काय गिवन आहे? ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, बरोबर, ए प्लस बी इज आयडम्पोटंट, म्हणजेच काय, त्यांचा स्क्वेअर तो स्वतःच येईल. ए प्लस बी इट स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी. बरं, ठीक आहे, लेफ्ट हँड साइड सिम्प्लिफाय करूया. ए प्लस बी चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे काय असतो? ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी ए प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी. मी असं का लिहिलं? कारण की मॅट्रायसेस कॉम्युटेटिव्ह आहेत की नाही ते दिलेलं नाहीये, त्यामुळे ए बी प्लस बी ए असंच लिहावं लागेल आपल्याला. बरोबर, सो ए अँड बी आर आयडम्पोटंट, म्हणजेच काय, ए स्क्वेअर ची व्हॅल्यू मला काय मिळेल? ए बी प्लस बी ए प्लस बी. बी पण आयडम्पोटंट आहे, इज इक्वल टू ए प्लस बी. ए कॅन्सल झाला, बी कॅन्सल झाला. ओके, सो शिल्लक काय राहिलं? ए बी प्लस बी ए इज इक्वल टू 0. ओके, जर तुम्हाला मी आता असं सांगितलं याच्यामध्ये एकापेक्षा जास्त आन्सर्स करेक्ट आहेत, मग आता सांगा अजून कोणते ऑप्शन्स करेक्ट असू शकतात? सी आणि डी. ओके, गुड. बघूया, चेक करूया सी आणि डी कसे करेक्ट असतील ते. याला मी ए नाव देतो. ओके, आता काय करायचंय? ए बी प्लस बी ए इज इक्वल टू 0 एक कंडिशन आहे आपल्याकडे. मी काय करतो आता? इथे लेफ्ट हँड साइडने मल्टिप्लाय करतो. ओके, ए ने मल्टिप्लाय करतो. ए ने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल मला? ए ए बी प्लस ए बी ए इज इक्वल टू 0 मिळेल. ए ए म्हणजेच काय? ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय? ए असेल. सो इथे मला काय मिळेल? ए बी प्लस ए बी ए इज इक्वल टू 0. बरं, ठीक आहे, आता लेफ्ट हँड साइडने मल्टिप्लाय केलं. आता काय करूया? ए ने राईट हँड साइडने मल्टिप्लाय करूया. राईट हँड साइडने मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल मला? इथे ए बी ए प्लस बी ए ए इक्वल टू 0. बरोबर, ए बी ए तसंच ठेवतो मी. ए बी ए प्लस ए ए म्हणजे ए स्क्वेअर, म्हणजे इथे काय मिळेल मला? बी ए मिळेल ना. बी ए इज इक्वल टू 0. लेट अस से इक्वेशन 2, लेट अस से इक्वेशन 3.
इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 केल्यावर काय मिळेल मला? AB आहे, AB एकमेकांना कॅन्सल होईल. AB मायनस BA इज इक्वल टू 0 मिळेल. लेट अस से इक्वेशन नंबर 4. आणि जर इक्वेशन 1 and 4 AB आणि BA साठी सॉल्व्ह केल्यानंतर AB आणि BA ची व्हॅल्यू काय मिळते? 1 and 4 0. हे इक्वेशन असेल समजा A प्लस B या फॉर्म मध्ये, आणि इथे काय आहे? A मायनस B इक्वल टू 0 इक्वल टू 0. दोघांची ऍडिशन काय मिळाली? 2A इज इक्वल टू, म्हणजेच A इक्वल टू 0, A इक्वल टू 0 म्हणजेच मला काय मिळेल? B इक्वल टू 0. म्हणजेच याच्यावरून काय सांगू शकतो? AB आणि BA काय मिळतील मला? 0 मिळतील. ओके, सॉल्विंग 1 and 4 for AB and BA, we get AB इक्वल टू BA इक्वल टू 0. म्हणजे AB ची पण व्हॅल्यू आपली काय झाली? 0, आणि BA ची पण व्हॅल्यू काय झाली? 0 झाली. याचा अर्थ काय असेल? सी ऑप्शन पण करेक्ट असेल, डी ऑप्शन पण करेक्ट असेल. ओके, ज्या वेळेस तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, ठीक आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही काय करता की पहिल्यांदा हा ऑप्शन इझी मिळतो तो तुम्ही काय करता? टिक करून जाता. ओके, मल्टी आन्सर मध्ये, नेट एक्झाम मध्ये. पण बाकीचे ऑप्शन चुकीचे नाहीत हे शुअर नाही आहे तुम्ही. ओके, बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत हे शुअर नाही, तोपर्यंत ते ऑप्शन चुकीचे असतीलच असं नाही, ते पण चुकीचे आहेत. ओके, ज्यावेळेस तुम्हाला कन्फर्म होईल त्यावेळेसच तुम्ही पुढच्या क्वेश्चनला मूव्ह करा. अदरवाईज दुसरं ऑप्शन पण आपण डिराईव्ह करू शकतो का याचा विचार करायचा. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन डिराईव्ह होऊ शकतात का, किंवा काही प्रोसेस करून डिराईव्ह होत आहेत का ते चेक करायचं मल्टी आन्सर क्वेश्चन मध्ये नेटच्या एक्झामला. ठीक आहे, काही डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. ठीक आहे, लेट्स मूव्ह टू द नोट. इफ capital A is idempotent, if capital A is idempotent, then A raised to K is also idempotent. ओके, याचं प्रूफ पण देऊ शकतो आपण. A स्क्वेअर इज इक्वल टू A असतं. बरं ठीक आहे, A रेस टू K स्क्वेअर घेतलं, याचा अर्थ काय मिळेल मला? A स्क्वेअर रेस टू K लिहिलं तरी चालतं ना. A रेस टू K रेस टू 2 म्हणजे 2K, आणि 2K म्हणजे 2 रेस टू K असं लिहिलं तर चालेल ना? येस और नो? येस, चालेल. आणि A हा आयडम्पोटंट आहे म्हणजे A स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळाली? A म्हणजे A रेस टू K म्हणजे A रेस टू K चा स्क्वेअर काय मिळाला? तोच एलिमेंट भेटला, त्यामुळे A रेस टू K इज ऑल्सो आयडम्पोटंट एलिमेंट. ठीक आहे, ठीक आहे. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, क्वेश्चन असा आहे आपला. If capital A is idempotent, then Ka is also idempotent if K is equal to, इथं ब्रॅकेट मध्ये लिहितो where K बिलॉंग्स टू Z, म्हणजे हा इंटीजर आहे. K हा इंटीजर आहे, बरं. A आयडम्पोटंट असेल तर K पण आयडम्पोटंट असेल. कधी? युअर फर्स्ट ऑप्शन इज 0, B ऑप्शन इज 1, थर्ड ऑप्शन इज -1, D ऑप्शन इज -2. कोणते ऑप्शन करेक्ट असतील? Yes, try to find out B and ठीक आहे, एवढ्या आन्सर चेक करूया. गिवन पार्ट काय आहे आपल्याकडे? A स्क्वेअर इज इक्वल टू A, हा गिवन पार्ट आहे. विचारलंय काय? Ka इज ऑल्सो आयडम्पोटंट. K इज ऑल्सो आयडम्पोटंट म्हणजे काय? Ka चा स्क्वेअर काय मिळाला पाहिजे आपल्याला? K मिळाला पाहिजे. बट लेफ्ट हँड साइड सिम्प्लिफाय केली, काय मिळेल मला? K स्क्वेअर इंटू A स्क्वेअर. K इज अ इंटीजर, मॅट्रिक्स नाही आहे, तो इंटीजर आहे. मग K स्क्वेअर इंटू A स्क्वेअर असं लिहिलं तर चालेल का? येस और नो? येस, ठीक आहे. आणि इथे काय आहे? A आयडम्पोटंट आहे, त्यामुळे A स्क्वेअर ची व्हॅल्यू A पुट केली तरी चालेल. सो इज इक्वल टू K. ओके, सो व्हॉट वी गेट? A कॉमन घेतल्यानंतर K स्क्वेअर मायनस K इक्वल टू 0, विच इम्प्लाइज A इंटू K पण कॉमन घेतो इथे. सो व्हॉट वी गेट? K इंटू K मायनस 1 इज इक्वल टू 0. A इज नॉट ट्रिव्हियल. A दरवेळेस 0 असेलच असं नाही. याचा अर्थ काय असेल मग?
बरोबर, एकतर के 0 असेल किंवा हा ब्रॅकेट 0 असेल, के इक्वल टू 0 और के इक्वल टू 1. म्हणजे इथे एकापेक्षा जास्त आन्सर्स काय येतात, करेक्ट येतात. -1 आणि -2 चा इथं चान्स नाहीच आहे. ठीक आहे, याच्यात पॉसिबिलिटी किती मिळाल्या, 0 आणि 1 एवढ्याच पॉसिबिलिटी भेटल्या. जसं मागे सांगितलं बाकीचे चुकीचे आहेत का चेक करायचं, पण इथं -1 चा कुठेही संबंध लागत नाही, त्यामुळे हे दोन्ही सपशेल रॉंग आहेत. ठीक आहे, ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. ओके, ठीक आहे. इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स म्हणजे काय सांगितलेलं आठवतंय? इन्व्होल्युटरी तो झाला युनिटरी. इन्व्होल्युटरी, बरोबर बरोबर. इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स म्हणजेच काय असतं, ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. अ स्क्वेअर मॅट्रिक्स a square matrix A is said to be involutory if A square is equal to I. बरं ठीक आहे, एखादा एक्झाम्पल सांगू शकता का की स्क्वेअर केल्यावर आय मिळेल? A is equal to identity. A square is equal to I. बरं ठीक आहे, अजून एखादं एक्झाम्पल सांगा बरं. A is equal to -i चालेल का? -i चा स्क्वेअर काय येईल? येतो ना? पुन्हा नॉन डायगोनल एंट्रीज 0 1 1 0 असा n ऑर्डरचा, अजून 3 ऑर्डरचा 1 1 1 0 0 0 0 0. दिस इज ऑल्सो इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. ओके, एवढेच टाईप आहेत की जे काय असतात, इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स असतात. किंवा अजून एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर काय दिले ते 1 -1 0 0. दिस इज ऑल्सो इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स. ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द क्वेश्चन. ओके, डेफिनेशन समजली असेल तर क्वेश्चन कडे मूव करूया. ओके, सो नाउ द क्वेश्चन इज how many involutory matrices of order n are diagonal matrices पण ठीक आहे, असे डायगोनल मॅट्रायसेस फाइंड आउट करायचं आहे की जे इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स असतील. असे किती मॅट्रायसेस एक्झिस्ट होत आहेत बघा बरं, फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायला सांगा मला. इन्व्होल्युटरी आहे म्हणजे ए स्क्वेअर इज किती असतील असे मॅट्रिक्सेस, किती असतील? हाऊ मेनी इन्व्होल्युटरी मॅट्रिसेस ऑफ ऑर्डर एन आर डायगोनल मॅट्रिसेस. किती इन्व्होल्युटरी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन हे डायगोनल मॅट्रिसेस आहेत. म्हणजे असे डायगोनल मॅट्रिसेस की जे इन्व्होल्युटरी मॅट्रिसेस आहेत फाइंड आउट करायचं आहे. किती असतील? ठीक आहे, ए इज इक्वल टू डायगोनल मॅट्रिक्स मी घेतो, सेम प्रोसेस करतो तशी आपण. A1 A2 A3 अप टू सो ऑन AN. ओके, ए हा आपला हा असेल. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असेल? A1 A2 A3 अप टू सो ऑन AN. ए स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे याचा अर्थ काय असेल? सॉरी, इथे स्क्वेअर द्यायचा राहिला. सॉरी इथे स्क्वेअर द्यायचा राहिलाय. बरोबर, ए आय स्क्वेअर इज इक्वल टू मला व्हॅल्यू काय मिळणार आहे? 1 मिळणार आहे फॉर ऑल आय. म्हणजे ए आय ची व्हॅल्यू काय असेल? ±1. ओके, मग अशी किती मॅट्रिसेस असतील सांगा बरं? किती असतील? बरोबर, प्रत्येक प्लेस साठी आपल्याकडे पुन्हा 2 चॉईसेस आहेत. म्हणजे असे 2n मॅट्रिसेस असतील. ओके, सो फॉर इच diagonal entry किंवा place we have 2 choices. Therefore total such matrices is equal to 2n. Okay, so this will be your answer. ठीक आहे. So now let's move to the next question. But ठीक आहे, क्वेश्चन असा आहे
ओके, जर तुम्हाला बेसिक डेफिनेशन माहित असतील तर बेसिक डेफिनेशन वरती एक 20 ते 30% क्वेश्चन तुम्हाला असेच मिळतील, म्हणजे एकदम सोपे असतात की नेट एक्झामला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो क्वेश्चन इज इफ ए इज इक्वल टू your 0 0 51 0 minus 1 0 1 by 51 0 0, then a raised to 101 equal to काय असेल? Okay, your first option is I, B option is A, C option is a raised to 1010 and D option is a raised to 51. ठीक आहे. खालीलपैकी कोणते ऑप्शन करेक्ट असतील? येस, दिलेला मॅट्रिक्सचा टाइप ओळखता येतोय का बघा. टाइप जर तुम्ही ओळखला तर तुम्हाला आन्सर मिळेल लगेच. आयडम्पोटंट आहे. ठीक आहे, आयडम्पोटंट म्हणते तर चेक करूया आपण एकदा. ओके, 0 0 51 0 minus 1 0 1 by 51 0 0, इथे ए घेतला मी. ठीक आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू घेऊया फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. पहिली एंट्री काय मिळेल? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिली एंट्री काय मिळेल? ओके, फर्स्ट रो सेकंड कॉलम. बरोबर, ह्या दोन एंट्री 0 येतील का? ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम 0, सेकंड रो सेकंड कॉलम. कोणता मॅट्रिक्स मिळतोय? इन्व्हॉल्युटरी आहे ना? ओके, इन्व्हॉल्युटरी मॅट्रिक्स आहे. मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ए ऑप्शन करेक्ट. बरोबर ना? म्हणजे इथे मी कसं लिहितो? a raised to 101 is equal to a square raised to 50 into a असं लिहिलं तर चालेल का? बरं, ठीक आहे. तरी पण समजण्यासाठी असं घेऊया आपण, a raised to 100 into a. a raised to 100 म्हणजेच काय? a square raised to 50 into a. ठीक आहे. Here what we have? Here we have a square is equal to a. ठीक आहे, इथे मेन्शन करूया. Here we have, here a square is equal to a आहे, that is इन्व्हॉल्युटरी आहे ना? इन्व्हॉल्युटरी आहे म्हणजे a स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाली. आयडेंटिटी रेज टू 50 म्हणजे काय? आयडेंटिटी इंटू ए. आन्सर काय मिळालं? म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल? बी ऑप्शन. बी ऑप्शन करेक्ट असेल. अजून कोणता ऑप्शन करेक्ट असेल का? आर रेस टू 10. ए रेस टू 10 म्हणजे काय असेल? ए रेस टू 10 मीन्स ए स्क्वेअर रेस टू 5 म्हणजे आयडेंटिटी येतोय ना. मग ए रेस टू 10 बरोबर. ए रेस टू 51 बरोबर. ऑल्सो बी हिअर वी हॅव ए रेस टू 51 इज इक्वल टू ए. म्हणजेच काय? ए रेस टू 101 आणि ए रेस टू 51 दोघांचे आन्सर सेम आहेत. म्हणजे मल्टी आन्सर असेल तर हा ऑप्शन पण आपला करेक्ट असला पाहिजे. ठीक आहे. सो डी ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट. येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. येस, नाही ना काही डाऊट? बरं, ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. इफ a is equal to 0 0 0 up to so on 1, इथे 0 1 घेतो. 0 1 0 0 0 up to so on 1 0 up to so on 1 0 0 0 0 0. म्हणजेच काय? नॉन डायगोनल एंट्रीज काय आहेत? म्हणजे असा दिलेला मॅट्रिक्स असेल तर इथे सगळ्या नॉन डायगोनल साठी हे जे एलिमेंट आहेत ते सगळे 1 आहेत, असा मॅट्रिक्स आहे. येस, मॅट्रिक्स समजला? या सगळ्या अशा तिरके एंट्रीज काय आहेत? आपल्या 1 आहेत. बाकीच्या सगळ्या एंट्रीज काय आहेत? 0 आहेत. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू?
देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. कोणता मॅट्रिक्स आहे दिलेला? आयडम पोटॉन इन्व्होल्युटरी की अजून वेगळं? बरोबर. गिवन मॅट्रिक्स इज इन्व्होल्युटरी. सो फर्स्ट ऑप्शन इज ओके. पहिला ऑप्शन आहे a मायनस आय इक्वल टू 0. ओके. बी ऑप्शन इज a स्क्वेअर मायनस आय इक्वल टू 0. सी ऑप्शन इज a raised to 2021 minus I equal to 0. D option is a raised to 2022 minus I equal to 0. पण ठीक आहे. कोणते ऑप्शन करेक्ट आहे सांगू शकता आता? कोणतं येते? बी आणि सी येते. पण ठीक आहे. गिवन मॅट्रिक्स इज इन्व्होल्युटरी. ठीक आहे. चेक करूया. इवन पॉवर असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे त्याची? आयडेंटिटी. ऑड असेल तर काय येणार? ए व्हॅल्यू येणार. हे लक्षात घ्या. इन्व्होल्युटरीसाठी काय असतं? ए रेस टू एन इज इक्वल टू आयडेंटिटी इफ एन इज इवन आणि ए रेस टू एन इज इक्वल टू ए इफ एन इज ऑड. एवढी फक्त गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे ए स्क्वेअरची व्हॅल्यू काय येते? आयडेंटिटी येते ना. आयडेंटिटी मायनस आयडेंटिटी 0. करेक्ट आहे. इथे ऑड पॉवर आहे म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार? ए येईल ना. ए म्हणजे हा ऑप्शन करेक्ट असेल का? नो. डी अबाउट डी करेक्ट असेल ना. ओके. सो बी अँड डी ऑप्शन्स आर करेक्ट. ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉइंट. नीलपोटंट मॅट्रिक्स. ओके. व्हॉट इज मीन बाय नीलपोटंट मॅट्रिक्स? म्हणजे कोणत्याही पॉवरसाठी स्मॉलेस्ट म्हटलं पाहिजे असं नाही. ए रेस टू एन इज इक्वल टू 0 असेल तर त्याला नीलपोटंट म्हणतो. आणि जी स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर भेटते की जेणेकरून ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल? ए रेस टू एन इक्वल टू 0. आणि एन ही सगळ्यात छोटी व्हॅल्यू असेल त्याला काय म्हणतो आपण? इंडेक्स म्हणतो. सगळ्यात छोटी व्हॅल्यू. ठीक आहे. इंडेक्स ऑफ अ नीलपोटंट मॅट्रिक्स. सो लेट्स राइट द डेफिनेशन. अ स्क्वेअर मॅट्रिक्स. A square matrix A is said to be nilpotent matrix. Is nilpotent matrix if there exists a positive integer. If there exists a positive integer m such that a raised to m equal to 0. ओके. आणि पुन्हा काय सांगू शकतो? द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर, द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर k is such that a raised to k equal to 0 is known as a index of a null matrix. Okay, null matrix. ठीक आहे. that is काय सांगू शकतो? if k is index then a raised to m is equal to 0 if m is greater than or equal to k. बरं ठीक आहे. ए हा मॅट्रिक्स आहे की ज्याचा इंडेक्स 3 असेल तर a raised to 4 ही पॉवर काय असेल त्याची? a चा इंडेक्स 3 आहे तर a raised to 4 ची पॉवर काय असेल? a raised to 4 म्हणजेच काय? a क्यूब इंटू a क्यूब चीच व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ही पण व्हॅल्यू काय आली? 0 आली. बरोबर ना. म्हणजे कमीत कमी 3 ला 0 येते म्हणजे 4 ला पण 0 येणार, 5 ला पण 0 येणार, 6 ला पण 0 येणार. म्हणजे इथून पुढे सगळ्यांना 0 येणार. म्हणजे समजा a raised to m is equal to 0 असेल तर m हा काय असेल? एक तर इंडेक्स असेल किंवा इंडेक्स पेक्षा मोठा नंबर असेल. ओके. and a raised to m not equal to 0 if m is less than k. बरोबर आहे. इंडेक्स
0 असेल तर ती व्हॅल्यू इंडेक्स पेक्षा ग्रेटर असेल, नॉट इक्वल टू 0 असेल तर ती व्हॅल्यू इंडेक्स पेक्षा लहान असेल. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड रिझल्ट आहे. पण ठीक आहे, आता समजा आपण एखादा मॅट्रिक्स बघितला. ओके, आता जनरल मॅट्रिक्स बघूया इथे. ओके, A11, A12, A13 अप टू सो ऑन A1n. ओके, A21, A22, A23 अप टू सो ऑन A2n अप टू सो ऑन. बरं ठीक आहे, अजून एक येतो A31, A32, A33 अप टू सो ऑन A3n, AN1, AN2, AN3 अप टू सो ऑन ANN. बरं ठीक आहे, असा एक मॅट्रिक्स आहे. ओके, ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करतो. ओके, ठीक आहे, आता हा मॅट्रिक्स इथे घेतला. ठीक आहे, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे, हा एलिमेंट पॉसिबली याच्यामध्ये कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होऊ शकतो? फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय केली तर कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होईल? 2 ला मल्टिप्लाय होईल. तसंच फर्स्ट रो सेकंड कॉलमला मल्टिप्लाय केलं तर कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होईल? हा एलिमेंट. बरोबर, म्हणजे हा एलिमेंट पॉसिबली कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होतोय? ह्या एलिमेंटला मल्टिप्लाय होऊ शकतो. तसंच अजून दुसरा एखादा एलिमेंट पकडतो मी, A33 एलिमेंट या मॅट्रिक्स मध्ये कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होऊ शकतो पॉसिबली? 3 3 थर्ड रोला. बरोबर. आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं 1 2 शेवटचा एलिमेंट कोणता आहे? 2 आहे ना. मग हा एलिमेंट ज्यांचा पहिला एलिमेंट 2 असेल त्या सगळ्या एलिमेंटला पॉसिबली मल्टिप्लाय होऊ शकतो. ठीक आहे, इथे याचा दुसरा एलिमेंट कोणता आहे? 3. मग या मॅट्रिक्स मध्ये पहिला एलिमेंट ज्यांचा 3 आहे त्या सगळ्या एलिमेंटला तो मल्टिप्लाय होऊ शकतो. मग इन जनरल A21 30. ओके, कॉमन समजा A21 30 कोणत्या रो मध्ये मल्टिप्लाय होईल हा एलिमेंट? येस, कोणाला मल्टिप्लाय होईल? 32. बरोबर. समजा A12 कोणाला मल्टिप्लाय होऊ शकतो? 21 ला मल्टिप्लाय होईल, 22 ला, 23 किंवा 2n ला मल्टिप्लाय होईल. बरं ठीक आहे, अजूनही समजलं नसेल तर A21 घेतो मी इथे. A21 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कोणाला मल्टिप्लाय होऊ शकतो? A21 फर्स्ट रो मध्ये, फर्स्ट कॉलम मध्ये A11 ला. सेकंड कॉलम मध्ये सेकंड रो सेकंड कॉलम इथे मल्टिप्लाय होईल हा एलिमेंट. थर्ड रो सेकंड रो थर्ड कॉलम इथे मल्टिप्लाय होईल. ऑब्झर्व करा, याचा दुसरा एलिमेंट आणि या सगळ्यांचा पहिला एलिमेंट सेम आहे ना? येस और नो? म्हणजे AIJ जो असेल तो BJK ह्या एलिमेंटला मल्टिप्लाय होईल. याचा दुसरा एलिमेंट याचा पहिला एलिमेंट. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, बरं ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू द एक्झाम्पल. ठीक आहे, सो द क्वेश्चन इज let us take question that A is equal to A आपला आहे A000000. ठीक आहे, एक मिनिट. ओके, 0000050 10000 2 3 000 145 0 ठीक आहे. 4x4 चा मॅट्रिक्स घेतलाय त्यांनी. ठीक आहे, आता हा जो 4x4 मॅट्रिक्स आहे याची इंडेक्स फाइंड आउट करायची. पण ठीक आहे, याची इंडेक्स फाइंड आउट करायची आहे. तर ए मध्ये कोणत्या प्लेसेसचे एलिमेंट नॉन झिरो आहेत? याला 1 2 पोझिशन म्हणतो मी इथे. 1 2 ही पोझिशन नॉन झिरो आहे. ही पोझिशन कोणती? 1 3 ना.
आणि ही पोझिशन कोणती 1 4. अजून कोणती नॉन झिरो एंट्री आहे? ही एंट्री आहे 2 3. ही एंट्री 2 4 आणि ही एंट्री काय असेल 3 4. बरं ठीक आहे, ज्यावेळेस मी ए स्क्वेअर हा एलिमेंट फाइंड आउट करायला जातो 1 2 हा एलिमेंट 1 3 ला मल्टिप्लाय होऊ शकतो का? 1 2 1 3 नाही होत. 1 4 ला होईल का? 2 3 ला होईल का? हा 2 3 ला मल्टिप्लाय झाल्यावर तो एलिमेंट कुठे जातो 1 3 ला जाणार. ठीक आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे कुठे एंट्री होईल त्याची ए 1 3 ला एंट्री होईल ना, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ती एंट्री कुठे जाईल ए 1 3 ला, म्हणजेच एंट्री कुठे मिळाली मला 1 3 ला मिळाली. बरोबर, म्हणजे ए स्क्वेअर मध्ये 1 3 एंट्री नॉन झिरो असेल. तसंच 1 3 हा एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होईल 1 3 हा 3 4 ला, आणि आउटपुट काय मिळेल ओके 1 4. 1 4 हा एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होऊ शकतोय का? नाही होत. का होतोय? नाही होत. 2 3 हा एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होईल का? 2 3 हा 3 4 ला. आउटपुट काय मिळाला 2 4. 2 4 एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होते का? नाही होत. 3 4 पण कोणाला नाही होत. म्हणजे ए स्क्वेअर मला मिळाला इथे. म्हणजे ए स्क्वेअर मध्ये ह्या ज्या एंट्रीज असतील त्या मला नॉन झिरो मिळत आहेत. ठीक आहे, मग आता ए क्यूब फाइंड आउट करायचा आहे. ए क्यूब फाइंड आउट करताना काय करणार? ए ला ए स्क्वेअर ने मल्टिप्लाय करणार ना. येस, ए इंटू ए स्क्वेअर करणार. ओके, आता 1 2 हा एलिमेंट बरोबर ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर म्हणतो इथे. ठीक आहे, सो ए इंटू ए स्क्वेअर सो इज इक्वल टू 1 2 हा एलिमेंट इथे कोणत्या एलिमेंटला मल्टिप्लाय होईल 1 2 2 4 ला. आउटपुट काय मिळेल 1 4 मिळेल. ठीक आहे, 1 3 एलिमेंट कुठे मल्टिप्लाय होतोय का इथे? नाही. आता इथे कोणताच एलिमेंट खाली मल्टिप्लाय होत नाहीये. का होतोय बघा? होत नाही ना. 1 4 एवढाच एलिमेंट येईल ना, चेक करा बघू. ओके ठीक आहे, मग ए रेस टू 4. मग आता ए रेस टू 4 म्हणजेच काय असेल ए इंटू ए क्यूब. ठीक आहे, ए इंटू ए क्यूब ला मल्टिप्लाय होणार. ओके, याचा पहिला एलिमेंट काय आहे? याचा पहिला एलिमेंट काय आहे 1 आहे ना. इथे कोणाचा शेवटचा एलिमेंट 1 आहे का चेक करा, म्हणजे तो याला मल्टिप्लाय होईल ना. यातला कोणता एलिमेंट याला मल्टिप्लाय होऊ शकतोय का? नाही होत. मग इथे व्हॅल्यू काय आली आपली 0 व्हॅल्यू आली. म्हणजे बाकी सगळ्या उरलेल्या व्हॅल्यूज काय आहेत 0 आहेत. मग ए रेस टू 4 ची व्हॅल्यू कशी आली 0 आली. मग कितवी इंडेक्स याची 0 आली 1 2 3 4. फोर्थ इंडेक्स 0 आले. याचा अर्थ काय असेल इंडेक्स ऑफ ए इज इक्वल टू 4. याच्यामध्ये काय डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. तुम्ही डायरेक्ट ए स्क्वेअर ए क्यूब फाइंड आउट करून आन्सर फाइंड आउट करू शकता, पण कशाला उगाच मॅट्रिक्स फाइंड आउट करायचे. ह्या मेथडने तुम्हाला इझिली आन्सर मिळतंय. येस, ही मेथड समजली का बघा? समजली असेल तर पुढे मूव्ह करूया. येस, समजली? बरं ठीक आहे, आता पुढचं एक एक्झाम्पल असेल आपलं. ओके, या एक्झाम्पल मध्ये अजून क्लिअर होईल. ओके, ए इज इक्वल टू ओके पहिली एंट्री आपली 0 1 0 0 अप टू सो ऑन 0 0 0 1 0 अप टू सो ऑन 0 0 0 0 1 अप टू सो ऑन 0. ठीक आहे, ऑब्झर्व करा. नॉन डायगोनलच्या सगळ्या वरच्या एंट्रीज सुपर एंट्रीज काय असतील आपल्या? इथे 1 आहे. 0 0 0 0 अप टू सो ऑन 0. म्हणजे डायगोनलच्या एंट्रीज ज्या आहेत त्याच्या वरच्या एंट्रीज म्हणजेच काय सुपर डायगोनलच्या एंट्रीज 1 आहेत आणि बाकी सगळ्या एंट्रीज काय आहेत आपल्या 0 आहेत. मग त्या केसमध्ये फाइंड द इंडेक्स ऑफ ए. फाइंड इंडेक्स ऑफ कॅपिटल ए सांगितले त्यांनी. पण ठीक आहे, ए मध्ये कोणकोणत्या व्हॅल्यूज नॉन झिरो आहेत? ही पोझिशन कोणती आहे 1 2 आहे. सेकंड मध्ये 2 3 ना. 2 3 3 4
अप टू सो ऑन n-2 कॉमा n-1, सॉरी असं लिहितो n-2 n-1 n-2 कॉमा n-1 कॉमा ही व्हॅल्यू कोणती आहे n-1 कॉमा n ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ए स्क्वेअर मध्ये व्हॅल्यू कोणती येईल बघा आता. ए स्क्वेअर मध्ये 1 2 हा एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होईल 2 3 ला. आउटपुट काय मिळेल 1 3 होईल ना. ओके, अजून कुठे पहिली एंट्री 2 नाहीये त्यामुळे हा एलिमेंट अजून कोणाला मल्टिप्लाय होणार नाही. 2 3 कोणाला मल्टिप्लाय होईल 3 4 2 4 ला. अजून एक एलिमेंट पुढचं काय असेल 3 5 असेल ना. ओके 1 3 2 4 3 5. ठीक आहे. इथे शेवटची एंट्री काय मिळेल मग 3 5. शेवटची एंट्री काय मिळेल अशी मिळेल का. येस बरोबर. याच्या आधीची एंट्री काय असेल मग अशी असेल का. येस और नो. दोन दोनच्या डिफरन्स अशीच असेल. आता ए क्यूब कॅल्क्युलेट करायचा आहे. ए क्यूब 1 3 हा एलिमेंट कोणाला मल्टिप्लाय होईल म्हणजे इथे काय लिहितो एक मिनिट हा. ओ सॉरी हा सॉरी 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 सॉरी. ए क्यूब म्हणजे ए इंटू ए स्क्वेअर ना. सॉरी याचं याच्यासोबत मल्टिप्लिकेशन घ्यायचं याचं याच्यासोबत. 1 2 हा एलिमेंट इथे कोणाला मल्टिप्लाय होईल 1 2 हा एलिमेंट 2 4 म्हणजे इथे आउटपुट काय येईल 1 4 येईल. 2 3 कोणाला मल्टिप्लाय होईल ओके बघा इथे 1 इथे 2 इथे 3 इथे इथे 4 इथे 5 इथे 6 अप टू सो ऑन. शेवटचा एलिमेंट आपला n असेल. n च्या अलीकडचा एलिमेंट कोणता असेल n मायनस. बरोबर. इथे n-1 असेल तर याच्या आधी काय असेल n-4 असेल. ठीक आहे. ओके स्टेप बाय स्टेप जाऊया कन्फ्युजन करून घेऊ नका. ठीक आहे. आता a रेस टू 4 a रेस टू 4 1 2 कोणाला मल्टिप्लाय होईल 1 2 1 3 1 4. मग इथे काय ऑब्विसली 1 5 येईल ना. 2 6 3 7. याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का बघा. नाही ना. ओके आता शेवटची एंट्री काय लिहिते शेवटची एंट्री इथे n असेल. कितीचा डिफरन्स आहे 4 चा डिफरन्स आहे ना n-4 येईल इथे. इथे n-1 असेल तर इथे n-5 येईल अप टू सो ऑन. ओके हे करत करत a रेस टू n-1 इक्वल टू काय येईल सांगा. इथे 4 असेल तर दोन एलिमेंट मधला डिफरन्स किती आलाय तुमचा 4 आलाय. 3 असेल तर दोन एलिमेंटला डिफरन्स किती आलाय 3 आलाय. 2 असेल तर 2 1 असेल तर 1. मग a रेस टू n-1 असेल तर दोन एलिमेंट मधला डिफरन्स किती असेल इथे हा एलिमेंट असेल का येस. पहिली एंट्री ही झाली शेवटची एंट्री पण हीच झाली ना. 1 येईल ती पहिली एंट्री असते आणि n येईल ती शेवटची एंट्री असते. बघा बघू पहिली पण हीच एंट्री आणि शेवटची पण हीच एंट्री. चालेल का येस और नो. येस झाली. मग आता a रेस टू n ची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं 0. कारण की इथे कोणाचीच एंट्री आता पहिली 1 नाही आहे दुसऱ्या एलिमेंटला त्यामुळे a रेस टू n ची व्हॅल्यू काय आली 0. सो a इज अ नीलपोटंट E is a nilpotent matrix with index yes good with index n असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे का बघा. असेल तर विचारा. ठीक आहे. सिमिलरली हे एक्झाम्पल पण तुम्ही काय करा प्रूव्ह करा. क्वेश्चन कन्सिडर a इज इक्वल टू आता सुपर डायगोनलचे एलिमेंट 1 दिले होते ना. आता काय करा सब डायगोनलचे एलिमेंट 1 घ्या आणि तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके सो हियर 1 0 0 0 1 0. डायगोनलचे खालचे एलिमेंट आता काय आहेत 1 आहेत. 0 0 0 0 0 0. ओके इथे 0 एंट्री इथे 0 एंट्री इथे 0 एंट्री. इथे सेकंड लास्ट रो मध्ये इथे काय 0 0 1 आणि इथे काय 0 1 0. ओके बाकीचे एंट्रीज काय आहेत इथे 0 आहेत. ठीक आहे. काय कन्फ्युजन असेल तर विचारा. सब डायगोनलचे एलिमेंट सगळे काय येत आहेत 0 येत आहेत. ओके फाइंड द इंडेक्स ऑफ a करता येईल.
करता येईल का? येस और नो? ओके ठीक आहे, करा सॉल्व हे. हा 2 1 इथे 3 2 अँड सो ऑन. इथे काय येईल? एन कॉमा एन मायनस 1 येईल. एन कॉमा एन मायनस. बरं ठीक आहे, ए स्क्वेअर तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो, त्यावर तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, पहिली एंट्री काय येईल? 2 1. ओके, दुसरी एंट्री काय येईल? 3 2. तिसरी एंट्री काय येईल? 4 3 अप टू सो ऑन एन कॉमा एन मायनस 1. ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करताय तुम्ही, बरोबर. 1 2 आहे, 2 1 आहे लिमिट. इथे कोणाला मल्टिप्लाय होऊ शकतोय का? येस और नो? नाही होत कुठेच मल्टिप्लाय. 2 1 आहे. 3 2 2 1 ला मल्टिप्लाय होतोय ना? 3 2 2 1 ला मल्टिप्लाय होतोय. आउटपुट काय देईल? 3 1. हेच एलिमेंट येणार आहेत तुमचे. 1 3 आल्या तिथं 3 1 येईल. 2 4 आल्या तिथं 4 2 येईल. सेम सेम प्रूफ येईल. हे समजेल आता? आता समजेल का? ठीक आहे, हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. इझी आहे, सॉल्व्ह करा. ठीक आहे, दिस एक्झाम्पल इज फॉर होमवर्क. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द रिझल्ट. Okay, result is if capital A is nilpotent, if capital A is nilpotent matrix of order n, then Ka is also nilpotent. Ka is also nilpotent matrix. Then K is equal to where K belongs to Z. ओके, K हा Z असेल. ओके, A हा nilpotent आहे. बट ठीक आहे, हा आपला क्वेश्चन झाला ना. सो दिस इज आवर क्वेश्चन. क्वेश्चन आहे if A is nilpotent matrix of order n, then Ka is also nilpotent. Then K equal to, K ची व्हॅल्यू काय येईल? ओके, फर्स्ट ऑप्शन इज 0, सेकंड ऑप्शन इज 1, सी ऑप्शन इज n आणि डी ऑप्शन इज 4. येस, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, बरोबर, सगळेच येत आहेत. चेक करूया. ए इज नीलपोटंट. ए इज नीलपोटंट याचा अर्थ काय असेल? ए रेस टू एन इज इक्वल टू 0. ए रेस टू एन ची व्हॅल्यू काय असेल? बरं ठीक आहे, ए रेस टू एम इक्वल टू 0 घेऊया, कारण की a raised to m is equal to 0 for some m belongs to z. Okay, then k into a raised to m is equal to काय मिळेल मला? k raised to m into a raised to m. a raised to m is 0, so k raised to m into 0 is equal to 0. इथे k च्या व्हॅल्यूचं काय म्हणजे k ची व्हॅल्यूचं इथे काही इम्पॉर्टन्सच नाही. म्हणजे k ची व्हॅल्यू काही का असेना, राईट हँड साइड आपल्या आलेच काय येणार आहे? 0 येणार आहे. त्यामुळे के ची व्हॅल्यू काही पुट केले तरी आन्सर तुमचं काय येईल? करेक्ट येईल. सो ए बी सी डी ऑल द ऑप्शन्स आर करेक्ट. येस, सगळे ऑप्शन्स काय असतील? करेक्ट असतील. ओके, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट रिझल्ट. ओके, याच्यामध्ये काय कन्फ्युजन आहे का बघा, असेल तर विचारा. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके नाउ नेक्स्ट रिझल्ट इज इफ ए अँड बी are nilpotent, if A and B are nilpotent matrices of same order, matrices of same order which commutes with each other, which commutes with each other, then a plus b is also nilpotent. पर ठीक आहे, ए nilpotent आहे, बी nilpotent आहे, तर a plus b is nilpotent.
अंडर दिस कंडिशन ओनली, कॉम्युटेटिव्ह असतील तरच, ठीक आहे, अदरवाइज नाही येणार. ठीक आहे, लेट्स प्रूव्ह दिस रिझल्ट. ओके, ए इज नील पोटंट. लेट A and B are nilpotent matrix, nilpotent matrices with index m and n respectively, ओके, म्हणजे A आणि B हे दोन्ही काय nilpotent आहेत विथ इंडेक्स m and n रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ काय असेल, ए ची पॉवर मी काहीही चूज केली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू m, व्हॅल्यू काय येणार आहे मला 0 मिळेल. आणि बी ची पॉवर मी काहीही चूज केली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n, व्हॅल्यू काय मिळेल 0 मिळेल ना. येस और नो? येस. बरं ठीक आहे, ए प्लस बी ची मला कोणतीही पॉवर 0 मिळाली तरी मी त्याला नीलपोटंट म्हणणार ना. येस और नो? 100 पॉवर 0 मिळाली तरी त्याला नीलपोटंट म्हणणार, 1000 पॉवर जरी 0 मिळाली तरी त्याला मी नीलपोटंट म्हणणार. कोणती जरी पॉवर मला काय पाहिजे 0 पाहिजे तरच मी त्याला नीलपोटंट म्हणणार आहे. येस, ठीक आहे. सो ए प्लस बी रेस टू m प्लस n मायनस 1. ओके, ए प्लस बी रेस टू m प्लस n मायनस 1 हे एक्सपान्शन कसं येतं, समेशन. बरं ठीक आहे, याचं एक्सपान्शन काय येतं सांगा, ए प्लस बी रेस टू n which is equal to summation of NCR A raised to R into B raised to n minus R. R runs from 0 to n. असं लिहितो ना आपण, A plus B raised to n ह्या फॉर्म मध्ये लिहितो का? येस और नो? लिहितो का नाही? ओके, मग आता हीच पॉवर मी कशी लिहिणार, R runs from 0 to m plus n minus 1 NCR. yes, NCR A raised to R into B raised to काय मिळेल मला इथे, B raised to m plus n minus 1 minus R. बरोबर, म्हणजे याच्यातून R मायनस करतो. ठीक आहे, आता जी टर्म लिहिली याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे का इथे? बरं ठीक आहे, आता इथे दोनच केसेस होतील. ओके, केस 1 एकतर काय असेल, R ग्रेटर दॅन इक्वल टू m असेल किंवा R कुठे m प्लस n मायनस 1 मायनस R. बरोबर आहे की? काय 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 पुन्हा सांगा. हा हा बरोबर आहे, बरोबर, तेच पाहिजे टर्म. गुड, ठीक आहे, बरोबर आहे, तीच टर्म पाहिजे आपल्याला. ओके, सो हियर शुड हॅव m प्लस n मायनस 1. ओके, अशी टर्म आता आहे. बरोबर, बरं ठीक आहे, दोन केसेस होतील, एक तर R ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू m असेल किंवा m शुड बी लेस दॅन R असेल. ठीक आहे, दोनच पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. बरोबर ना, R आणि m ला कम्पेअर केलं. बरं ठीक आहे, R जर ग्रेटर दॅन इक्वल टू m असेल तर कोणती व्हॅल्यू 0 असेल, R ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू m म्हणजे A ची पॉवर 0 झाली ना त्या केसमध्ये. येस और नो? then A raised to R is equal to 0. yes or no? ओके, आता सेकंड केस काय असेल, R इज लेस दॅन m असेल. ओके, R इज लेस दॅन m असेल तर त्या केसमध्ये, ओके, इथे m आहे ना, इथे n मायनस 1 मायनस R दोन्ही साइडला काय करतो, ऍड करतो. ओके, R प्लस m, एकच मिनिट हा. ओके, n मायनस 1 मायनस R ऍड करतो, लेस दॅन m प्लस n मायनस 1 मायनस R ऍड केलं. ओके, म्हणजे इथंच मला काय मिळेल, विच इम्प्लाइज R will get cancelled. So what we get, n minus 1 less than m plus n minus 1 minus R. बरोबर, जर R जर लेस दॅन m असेल तर त्या केसमध्ये मला काय मिळतं, n मायनस 1 इज लेस दॅन, किंवा ही जी व्हॅल्यू आहे ती कोणापेक्षा ग्रेटर येते, n मायनस 1 पेक्षा काय येते, ग्रेटर येते. ओके, सो एकच मिनिट हा.
-1 याचाच अर्थ काय आहे, ही जी व्हॅल्यू आहे m प्लस n -1 मायनस r इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू n लिहिलं तर चालेल का? कोणतीही व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 9 असेल तर तीच व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल ना. येस, आता मी सांगितलं की मी ग्रेटर दॅन 9 मँगोज खाल्ले. ओके, ग्रेटर दॅन m मँगोज खाल्लेच म्हणजेच काय, ग्रेटर दॅन इक्वल टू 10 मँगोज खाल्ले ना. येस और नो? येस ना. इंटिजर साठी ही कंडिशन काय होते, होल्ड होते. बरं ठीक आहे, आर ग्रेटर दॅन इक्वल टू एम असेल तर ए ची पॉवर 0 झाली. येस, म्हणजेच काय, समजा आर लेस दॅन एम असेल तर ही पॉवर काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे ना, बी ची पॉवर. या सेकंड केस मध्ये बी ची पॉवर काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू एन. येस और नो? येस और नो? अरे समजले का नाही ते तर सांगा. येस और नो? ठीक आहे. आता आर ही जी व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन इक्वल टू एम असेल तर ही व्हॅल्यू मला 0 मिळेल. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ठीक आहे. आता दुसरी केस, आर लेस दॅन एम असेल तर सिम्प्लिफाय करून मला कोणती कंडिशन मिळाली, एम प्लस एन -1 मायनस आर ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे. म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे. म्हणजे बी ची पॉवर ग्रेटर दॅन इक्वल टू एन, बी ची पॉवर ग्रेटर दॅन इक्वल टू एन, व्हॅल्यू काय येईल त्याची, 0 येईल ना. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ही जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, ऍक्च्युली ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे. म्हणजे बी ची पॉवर ग्रेटर दॅन इक्वल टू एन, आणि बी ची पॉवर ग्रेटर दॅन इक्वल टू एन असेल तर त्याची व्हॅल्यू काय असते, 0 असते. म्हणजेच आर ग्रेटर दॅन इक्वल टू एम असेल तर ए ची व्हॅल्यू 0 येते, आणि जर लेस दॅन एम असेल तर याची 0 येते. म्हणजे कोणत्याही कंडिशन मध्ये या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू काय येते, 0 येते. म्हणजेच ऑलवेज ही व्हॅल्यू 0 असेल का, येस और नो? येस और नो? येस. बरं ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. ए आणि बी आहेत. ओके, ए ची इंडेक्स काय आहे, ए विथ इंडेक्स 3, आणि बी ची इंडेक्स काय आहे, 2 आहे. ए ची इंडेक्स 3 आहे, बी ची इंडेक्स 2 आहे. किंवा 1 3 घेऊया, 1 3 किंवा ठीक आहे 1 3 घेतो मी, 3 2. बरं ठीक आहे, ए ची इंडेक्स 3 आणि बी ची इंडेक्स 1 घेतली. ओके, ए ची इंडेक्स 3 आहे, बी ची इंडेक्स 1 आहे. बरं ठीक आहे, ए प्लस बी रेस टू, दोन्हीची सम किती आहे, 4. 4 म्हणजे मी क्यूब घेतो. इथे काय मिळेल मला, ए क्यूब प्लस 3 ए स्क्वेअर बी प्लस 3 ए बी स्क्वेअर प्लस बी क्यूब, असं एक्सपान्शन येणार का, येस वर नो? हे असं एक्सपान्शन येईल ना. बरं ठीक आहे, ओके ओके सॉरी, बी क्यूब. ठीक आहे, असं एक्सपान्शन येईल. ए ची इंडेक्स 3 व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू 0 येईल का इथे, येस और नो? ए ची इंडेक्स 3 म्हणजे ए क्यूब 0, बी चा इंडेक्स काय 1 आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू 0 आली. बी 0 आहे म्हणजे बी स्क्वेअर 0 आला, म्हणजेच बी क्यूब 0 आला. म्हणजे कोणत्याही केसमध्ये आयदर ए ची पॉवर 0 मिळते मला किंवा बी ची पॉवर 0 मिळते. म्हणजे कोणत्याही केसमध्ये ही जी टर्म आहे ती मला काय मिळणार आहे, दरवेळेस 0च मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय असेल, ही जी टर्म आहे ही दरवेळेस 0 मिळेल का, येस और नो? येस. म्हणजे दरवेळेस 0 मिळत असेल तर ए प्लस बी मी हा नीलपोटंट आहे म्हणू शकतो का, येस? Okay, so in that case we get b raised to m plus n minus 1 minus r is equal to 0. So which implies a plus b is nilpotent. A plus b is nilpotent matrix. And index of a plus b. Index of a plus b. Index of a plus b काय असेल, लेस दॅन और इक्वल टू m प्लस n मायनस 1 एवढा असेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल. a चा इंडेक्स 10 असेल, b चा इंडेक्स 5 असेल, तर a प्लस b चा इंडेक्स काय असेल, लेस दॅन और इक्वल टू 14 असेल. असा रिझल्ट आहे. ठीक आहे, सो नाउ लेट्स मूव टू द एक्झाम्पल. ठीक आहे, छोटे छोटे एक्झाम्पल आहेत तेवढं फक्त घेऊया आणि थांबूया. ओके, so now the question is,
लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे मॅक्झिमम इंडेक्स तेवढा येईल. लेस दॅन ऑर इक्वल टू एम प्लस एन मायनस वन, याच्यापेक्षा पुढे नसणार. जास्तीत जास्त एवढा येईल. एम प्लस एन पण येत नाही, एम प्लस एन पण येत नाही, एम प्लस एन पेक्षा पण खालीच असणार तो. तेच सांगतोय ना, ए चा इंडेक्स 10 असेल, बी चा इंडेक्स 5 असेल, तर ए प्लस बी चा इंडेक्स हा लेस दॅन ऑर इक्वल टू 14 असेल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा आता हा घेतला मॅट्रिक्स 0 1 0 0, हा मॅट्रिक्स आहे विथ इंडेक्स 2 आहे. 0 -1 0 0, या मॅट्रिक्सची इंडेक्स किती असेल हो? 2च असेल ना. हे दोन्ही मॅट्रिक्स आहेत, या दोघांचा इंडेक्स काय आहे? 2 आहे. बरं ठीक आहे, ए प्लस बी फाइंड आउट करा. काय मिळतोय? ए प्लस बी फाइंड आउट केल्यावर काय मिळतं? नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्सचा इंडेक्स काय झाला? 1 ना. 1 झाला म्हणजे याचा इंडेक्स काय असेल? लेस दॅन इक्वल टू 2 + 2 - 1. तेच सांगतोय. तेवढा पण असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल. कमी पण येतो खूप. ठीक आहे, फरक पण पडतो बराचसा. ठीक आहे, म्हणजे त्याची इंडेक्स काय असते? 3 पेक्षा लहान असेल, 3 किंवा 3 पेक्षा लहान असा रिझल्ट आहे. अजून पण कन्फ्युजन आहे का? येस और नो? ओके, ठीक आहे. इफ ए अँड बी are a matrices, are a nilpotent matrices, are nilpotent matrices of index, nilpotent matrices of index 64 and 36 respectively, and A B commutes with each other, and A comma B commutes with each other, then index of A plus B cannot exceeds first one is 100, second one is 99, third one is 101, fourth one is 1000 and fifth one is 50. ओके, असे ऑप्शन्स आहेत. मग खालीलपैकी कोणते ऑप्शन करेक्ट असतील? डज नॉट एक्सिड्स म्हणजे काय? च्या पुढे जात नाही. एक्सिड्स म्हणजे काय? च्या पुढे. ओके, सो सांगा कोणते ऑप्शन करेक्ट असतील? मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? सेकंड ऑप्शन करेक्ट असेल. बरोबर. सो मी इथे इंडेक्स ऑफ ए प्लस बी काय मिळेल मला? 64 + 36 - 1 लेस दॅन इक्वल टू ना, म्हणजेच काय? इंडेक्स ऑफ ए प्लस बी लेस दॅन ऑर इक्वल टू 99. बरोबर. ठीक आहे. आता तुम्हाला मी क्वेश्चन सांगितला. ओके, समजा आता तुम्ही पेपर देताय. ठीक आहे, एक्झाम पेपर देताय आणि तुम्हाला सांगितलं की तुमची टक्केवारी 100% वरती जाणार नाही. इज इट ट्रू ऑर फॉल्स? 100% वरती तुमची टक्केवारी जाईल का कधी? नो. बरं ठीक आहे, म्हणजे जात नाही. 101 वरती जाईल का? बरोबर नाही. तर त्याने काय झालं? इंडेक्स शिवाय 99च्या पुढे जात नाही. बरोबर आहे. 100च्या पुढे जाते का? हा ऑप्शन पण करेक्ट आहे. 101 पण करेक्ट आहे, 1000 पण करेक्ट आहे. इंडेक्सची व्हॅल्यू 50 पेक्षा कम पुढे जात नाही असं आहे का? इथे जाऊ शकते ना. 99 पर्यंत व्हॅल्यू जाऊ शकते, म्हणजे 50च्या पुढे जाणार नाही असं म्हणू शकतो का इथे? हा ऑप्शन तेवढा रॉंग येईल. येस और नो? म्हणजे इंडेक्सची पॉसिबिलिटी कुठे आहे? 99 पर्यंत आहे. म्हणजे 99 पर्यंत तो कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणजेच काय त्या इंडेक्सची व्हॅल्यू 50 पेक्षा पुढे पण जाऊ शकते. बरोबर. ह्याने काय सांगितले? च्या पुढे जाणार नाही, 50च्या पुढे जाणार नाही म्हणतात. जाऊ शकते ना, 99 पर्यंत जाऊ शकते.
100च्या पण पुढे जाणार नाही, 99च्या पण पुढे जाणार नाही, 1000च्या पण पुढे जाणार नाही आणि 101च्या पण पुढे जाणार नाही. सो ऑल 4 ऑप्शन्स आर करेक्ट. एक्झाम मध्ये काही वेळा प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही इंग्लिश नीट समजून घेत नाही. ओके, इंग्लिश वर्ड्सचा अर्थ तुम्ही नीट समजून घेत नाही, त्यामुळे काही वेळेस तुमचे क्वेश्चन चुकतात. हे एक्झाम्पल समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, हे 4 ऑप्शन्स का करेक्ट आहेत ते. हे समजलं काय आन्सर? ओके, ठीक आहे. बरं चालेल, ठीक आहे. बाकीचा जो पार्ट असेल तो काय करूया आपण पुढच्या लेक्चरला कव्हर करूया.